मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत काही प्रशिक्षणार्थींची जिल्हा अंतर्गत रुजू प्रक्रिया पूर्ण झाली, त्यांची जॉईनिंग झालेली आहे. त्याचबरोबर पाहू शकता काही जिल्ह्यांची जी जॉईनिंग प्रक्रिया आहे ही अद्याप पूर्ण झालेली नाहीये. काही ठिकाणी पाहू शकता वयवाढ असेल किंवा इतर काही ज्या साईटमधल्या त्रुटी आहेत त्यामुळे अडचणी येत होत्या. तर या संदर्भात जिल्ह्याचं जे कौशल्य विकास रोजगार कार्यालय आहे यांनी जे आयुक्तालय आहे यांच्या ठिकाणी त्यांना ती माहिती देण्यात आली होती की यावेळेला काय करायचं. तर या संदर्भातलं जे मार्गदर्शक सूचना आहेत, परिपत्रक, सूचनापत्रक हे जारी करण्यात आलेले आहेत. पाहू शकता कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय यांच्या अंतर्गत सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सर्व जिल्ह्यांच्या जे कौशल्य रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आहेत यांच्यासाठी हे परिपत्रक, मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेले आहेत. यामध्ये तुम्ही विषय पाहू शकता. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांची पुनर्नियुक्ती करताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत या अडचणी कशा पद्धतीने दूर करायच्या, त्याबाबत काय कार्यवाही करायची आणि त्यांची जॉईनिंग कशी पूर्ण करायची या संदर्भातलं हे परिपत्रक, मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेले आहेत. पाहू शकता संदर्भ तो शासन निर्णय आहे 9 जुलैचा. त्याचबरोबर आता नवीन जे शासन निर्णय आहेत हे सुद्धा त्यामध्ये संदर्भाने जोडण्यात आली आहेत. त्याचबरोबर पाहू शकता या अगोदर जी प्रोसेस आहे ही प्रोसेस पूर्ण करताना विविध जे रोजगार कार्यालय आहेत, जिल्हा रोजगार कार्यालय यांच्या मार्फत पाहू शकता लॉग इन करताना जी प्रोसेस आहे, लॉग इन करताना त्यांना काही अडचणी येत होत्या. त्याचबरोबर ज्यांचं वय पूर्ण झालेलं आहे 35 वर्षापेक्षा जास्त, त्यांची जॉईनिंग प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. तर यांचं कशा पद्धतीने पूर्ण प्रक्रिया प्रोसेस करायची आहे या संदर्भात विविध जिल्हा कार्यालयांकडून उपयुक्त विषयांन्वये प्राप्त झाली होती, पत्र आली होती. या संदर्भात पाहू शकता वरील विषयानुसरून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत किमान 18 व कमाल 35 वर्ष प्रशिक्षणार्थ्यांना दिनांक 9 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार 6 महिन्याकरता नियुक्ती देण्यात आली होती. तथापि पाहू शकता 10 मार्च 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये या योजनेच्या कार्यप्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्यावरून 11 महिने करण्यात आला आहे. सबब पाहू शकता ज्या प्रशिक्षणार्थ्यांना दिनांक 10 मार्च 2025 पूर्वी 6 महिने पूर्ण झाले अशा प्रशिक्षणार्थ्यांना पुढील 5 महिन्याकरता पुनर्नियुक्ती द्यायची आहे. आता हे सगळं आपल्याला माहिती आहे, तर इथे काय प्रॉब्लेम आहे पाहू शकता. तथापि या प्रशिक्षणार्थ्यांना पुनर्नियुक्ती देताना क्षेत्रीय कार्यालयांना पोर्टलवर खालीलप्रमाणे अडचणी येत आहेत. त्यामुळे पाहू शकता पोर्टल आवश्यक ते बदल करण्याबाबत संदर्भीय पत्र 8 ते 12 अन्वये क्षेत्रीय कार्यालयांनी विनंती केली होती. म्हणजे त्यांनी विनंती केली होती की पोर्टलमध्ये अशा पद्धतीचे चेंजेस पाहिजेत, यांना लॉग इन करण्यामध्ये प्रॉब्लेम येतोय किंवा त्यांची जी जॉईनिंग आहे ती अडचणी येत आहेत. यामध्ये पाहू शकता त्यानुसारून आपणास सूचित करण्यात येते की योजनेच्या निकषाप्रमाणे योजनेअंतर्गत रुजू झालेल्या दिवशी उमेदवारांचे वय 18 ते 35 दरम्यान होते. तथापि प्रशिक्षणाच्या 6 महिन्याच्या कालावधीत किंवा त्यानंतर ज्या उमेदवारांचे वय 35 पेक्षा जास्त झाले आहे अशा 6 महिन्याच्या प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झालेल्या उमेदवारांना संदर्भ क्रमांक 6च्या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणास पुनर्नियुक्ती देऊन पुढील 5 महिन्याकरता पाहू शकता वाढीव कालावधीस उर्वरित निकषांची पूर्तता झाल्याची खात्री करून आपल्या स्तरावरून मान्यता देण्यात यावी. म्हणजे त्यांचे 18 ते 35 वर्ष पूर्ण झालेत, पण त्या अगोदर त्यांची 35 वर्ष पूर्ण झाली नव्हती जॉईनिंगसाठीची, त्यांना जॉईनिंग त्यांच्या स्तरावरून देण्यात यावी अशा पद्धतीची ही अपडेट देण्यात आली आहे. त्याचबरोबर साईटमध्ये जे काही सुधारणा करण्यात आल्या आहेत, साईट 2 ते 3 दिवस बंद होती मध्ये, त्यामुळे पाहू शकता जॉईनिंग प्रक्रिया काही उमेदवारांची ही रखडली होती, थांबली होती. आता त्यांची जॉईनिंग प्रक्रिया जी आहे ही पूर्ण होऊ शकते, कारण जे सगळे अपडेट होती वेबसाईटवर, काय ते पोर्टलवर जे चेंजेस करण्यात आले होते पाहू शकता ते स्पष्टपणे नमूद आहे. त्यामुळे पोर्टलवर आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. आता आवश्यक ते बदल करून एम्प्लॉयर लॉग इन, आस्थापना लॉग इन किंवा ॲडमिन लॉग इन ते चेक करून त्यांचे जे अप्रुव्हल आहे, त्यांच्या आस्थापनाचे अप्रुव्हल आहे, त्यांच्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांचं जे त्यांचं प्रोफाईल आहे ते अपडेट करून अप्रुव्हल करून त्यांची जी जॉईनिंग आहे, त्यांचं म्हणजे अंडरटेकिंग फॉर्म आहे, त्यांचं जे घोषणापत्र आहे ते अपलोड करून त्यांचा जॉईनिंग फॉर्म हे देऊ शकतात आणि रुजू प्रक्रिया ही पूर्ण केली जाऊ शकते. अशा पद्धतीतलं हे महत्त्वाचं अपडेट सूचनापत्रक जे आहे, मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहेत. याचा अर्थ असा आहे की 18 ते 35 वर्ष
यांचे पूर्ण झालेत त्यांना लगेचच जॉईनिंग त्यांच्या स्तरावरून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्यांची जॉईनिंग रखडली होती, पाहू शकता 2 ते 3 दिवस साईट बंद असल्यामुळे त्यांची सुद्धा प्रोसेस प्रक्रिया पूर्ण होणार आहे, कारण साईट चालू झालेली आहे, पोर्टल सुरू झालेली आहे. या संदर्भातली जी काही महत्त्वाची पुढची अपडेट असेल त्याची माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.